आळंदीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आली। वादग्रस्त कीर्तनकार संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून शाईफेक करण्यात आली। या प्रकरणी संग्राम भंडारे आणि अन्य काही लोकांवर गुन्हा दाखल झालाय। आळंदीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आली। लवांड्या, तू परत गुरुवार्यांना जर बोलला ना, तू लक्षात ठेव, पण आमचा नादी लागू नको। कीर्तनकार संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लवांडेंवर शाईफेक केली। आमच्या गुरुवर्यांबद्दल बोलायला नको होतं असं म्हणत संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लवांडेंवर 2 ते 3 बॉटल शाई फेकली। इतकंच नाही तर आमच्या नादी लागू नको असं म्हणत कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी लवांडेंना धमकावले। एकदम अचानक 10-15 लोक आली आणि मला ढकल गचांडी मारत असं त्या स्मशानभूमीच्या गेटच्या आत नेलं आणि मला एक दोघांनी रिव्हॉल्वर दाखवलं। हे बघितलं का काय आहे ते, तुझा आम्ही खात्मा करू, तू आमच्या गुरु माऊलीवर का बोलला असं संग्राम भंडारे तिथे माझ्या अंगावर शाई ओतताना सगळं ते आधी काय बरंच बोलला। त्यांनी स्वतः एक काही व्हिडिओ पण शूट केलाय स्वतःच। त्याची एवढी लायकी नाही की त्याला पिस्तूल लावावं, त्याची जी पात्रता होती त्याचं तोंड काळं करायचं काम आम्ही केलंय। मी जी काही यादी जाहीर केली, हे लोक भोंदू आहेत सगळे आणि वारकरी संप्रदायाचे नाहीयेत, ज्ञानोबा तुकोबांचे कुणी पाईक नाहीयेत, फक्त ते वारकरी संप्रदायात बुरखा घालून आलेले लोक आहेत जे धर्मांधता पसरवतायत। गुरुवर्यांबद्दल जर आक्षेपार्ह विधान करत असेल, त्यांना घुसखोर म्हणत असेल, धर्मांध म्हणत असेल, मनुवादी म्हणत असेल, तर ते आम्ही कसं सहन करू? तुमचे गुरुवर्य कोण असा सवाल करताच भंडारेंनी गोविंदगिरी महाराज, चारुदत्त महाराज, बंडातात्या कराडकर यांच्यासह आणखी काही महाराजांची नावं घेतली। दरम्यान लवांडेंवर शाईफेक करण्यासाठी 20 ते 25 दिवस उशीर झाल्याचं भंडारेंनी TV9 मराठीशी बोलताना म्हटलं। नेमकं हे प्रकरण काय आहे ते आपण पाहूया। वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी सुरू असल्याचा आरोप पवारांच्या राष्ट्रवादीनं केला होता। त्यानंतर विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील घुसखोरांची यादी वाचली होती। या यादीमध्ये बंडातात्या कराडकर, तुषार भोसले, अक्षय भोसले यांची नावं होती। तसं शाईफेक करणाऱ्या संग्राम भंडारेंसह 20 जणांची नावं देखील त्यामध्ये होती। मग लवांडेने आपलं थोबाड थोडं बंद केलं असतं। आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये राहूनच अगर आमच्या साधू संतांवर अगर अशा पद्धतीने कोण खालच्या दर्जाची टीका करण्याची हिंमत होत असेल तर असे कार्यक्रम अपेक्षितच आहेत। संग्राम बापूंनी जी प्रतिक्रिया दिली आहे त्या प्रतिक्रियेचं मी समर्थन करतोय। पुणे CP यांना विनंती करतोय, प्रत्यक्षात या सगळ्या प्रकरणाची शहनिशा करूनच त्यांनी पुढची योग्य पावलं उचलावीत। बापूंनी जे केलं आहे तर बापूंचा आम्ही खऱ्या अर्थानं एक हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं सकल हिंदू समाजाच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो की अत्यंत योग्य भूमिका ही बापूंनी बजावली। ही सगळी वारकरी मंडळी असतील किंवा काय ते हुशार आहेत, त्यांनी जे आहे त्या पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे। शाई फेकणं वगैरे वगैरे मला तरी ते काही पटत नाही, असं एक करू नये। दमही देत आहे की परत केलं तर असं करून बघा बरं, कराच तुम्ही आता गोंधळ आणि मग बघा काय होतं। हे अख्खा रेव्होल्युशन वाले हे जी युवा पिढी तुम्हाला दिसते ना, ती रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। प्रतिगामी विचाराचे हे सत्यता शरद पवार साहेबांनी मांडलेली आहे। मला असं वाटतं अशा पद्धतीनं जो कोणी लवांड्यावर शाई फेकली असेल हे केलं त्याच्यावर सुद्धा कारवाई केली। विचारांना सामना करा ना, वारकरी विचार असं शाई फेकवायचं सांगतो का? राज्यभरात तीव्र अशी संतापाची लाट उसळलेली आहे आणि त्या संतापाच्या उद्रेकातनच हा प्रकार घडलेला आहे। माझं या निमित्ताने शरद पवारांना आवाहन आहे की आता तरी तुम्ही तुमच्या बगलबच्च्यांना आवरा आणि या महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राच्या पूज्य संतांचा अपमान करणं थांबवा।